ह्याचमुळे आमचा विरोध आहे ऑनलाईन एक्झामला. एमपीएससीला आमचा विरोध नाही. एमपीएससीवरती आमचं आता प्रेम वाढलं होतं, मस्त आमचं जुळू लागलं, मस्त होऊ लागलं. थोडंसं नाराजी झाली एका निर्णयामुळे, त्याला वापस येऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. परत आम्ही एमपीएससीला डोक्यावरती घेऊ, जबरदस्त पद्धतीने काम करू, काही प्रॉब्लेम नाहीये. समान न्याय पाहिजे आम्हाला. एका दिवशी एक दिवस एक एक्झाम, एकच वेळ असली पाहिजे. झंझटच नको 11 ते 12, बस संपला विषय. महाराष्ट्रातल्या सगळ्यांना एकच पेपर, एकच दिवशी एकच वेळ, तीच प्रश्न, तेच सगळं. नंतर आन्सर की आली आमची OMR आम्ही बघणार मस्तपैकी, बस खतम बात. फर्स्ट की, फायनल की, रिझल्ट 21 दिवसाचा रिझल्ट. 21 दिवस वाट बघू आम्ही. 4-4 महिने रिझल्टची वाट बघितली. 21 दिवस आमच्यासाठी काय हो, काहीच नाहीये. सासूमुळं वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली, अशी गत झालेली आहे. महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांची ही गत झालेली आहे की भरपूर वर्ष विरोध करून TCS IBPSच्या एक्झाम त्यांच्याकडून काढून घेतल्या. आता MPSCकडे द्या असा लढा दिला आणि MPSCची आता वाट बघतोय आम्ही जाहिरातची, की आता मोठी जाहिरात येणार आणि आम्ही अभ्यास करणार. MPSCने ठरवलंय की आम्ही ऑनलाईन एक्झाम घेणार. MPSCला विरोध अजिबात नाहीये. MPSC पारदर्शक आहे. MPSC वरती आमचा विश्वास आहे, जबरदस्त विश्वास आहे. त्याला कुठेही तडा गेलेला नाहीये. पण तुम्ही ज्या पद्धतीनं ऑफलाईन परीक्षा घेत होते त्याच पद्धतीनं तुम्ही परीक्षा घ्या आणि ते निर्णय बदलतील असा विश्वास आहे. संविधानिक पद्धतीनं आपण मागणी करणार आहोत. हा व्हिडिओ कशामुळे टाकतोय की MPSCला किंवा इथं सगळ्यांना कळलं पाहिजे की आमचा MPSCला विरोध नाहीये. तुम्ही ज्या ऑनलाईन परीक्षा घेतायत त्याच्यामधल्या फ्रॉड गोष्टीला विरोध आहे. त्या नेमक्या काय झाल्या होत्या तो क्रक्स सांगण्याचा हा उद्देश आहे, हा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे स्पष्ट आहे की बुवा आमचा MPSCला विरोध नाही. ओके, पण ज्या पद्धतीनं तुम्ही ऑनलाईन एक्झाम घेतायत त्याच्यात चुका आहेत. ऑनलाईन एक्झामला स्पष्टपणे विरोध आहे. भारतीय संविधानाने ज्या पद्धतीने अधिकार दिलाय त्या पद्धतीने आपण विरोध दर्शवू शकतो. त्या पद्धतीने आपल्याला ते करायचंय. राज्यघटना आपणही शिकलेलो आहोत. मग काय तुमच्या मागण्या आहेत की विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत? विद्यार्थ्यांच्या त्याच मागण्या आहेत की एक्झाम ऑनलाईन आम्हाला पाहिजे नाही. मग पाहिजे नाही तर कारण सांगावं लागेल. उगीच मागणी करतायत का विद्यार्थी? नाही, स्पष्टपणे मागणी आहे की एक्झाम ऑनलाईन घ्यायची नाहीये. तुम्ही का नाही घ्यायची? तुम्ही आधीच्या पद्धतीनं मस्तपैकी ऑफलाईन घेतात, तीच घ्या. आम्ही खुश झालो होतो. राज्यसेवा पूर्व परीक्षा 31 तारखेला झाली, की आली 24 तासात, लगेच ऑब्जेक्शनचे आले, लगेच फायनल की 21 दिवसात निकाल जाहीर. अरे वा वा, सगळीकडे उदो MPSCची तारीफ झाली. जबरदस्त जमला कार्यक्रम. म्हटलं आता ग्रुप C ची जाहिरात येणार. ग्रुप C ची जाहिरात आली. मध्ये आलं की पूर्व परीक्षा आम्ही ऑनलाईन घेणार, मुख्य परीक्षा ऑफलाईन घेणार. हा निर्णय बदलणार आहे, चिंता करू नका. पण आपल्याला प्रयत्न करायचे आहेत, तेव्हा ही गोष्ट बदलणार आहे. अशीच आपोआप चमत्कार झाला आणि चला ऑनलाईनचं ऑफलाईन झालं असं होणार नाही. प्रयत्न आपल्यालाही देखील करायचे आहेत. का ही गोष्ट चुकीची आहे? एक्झाम ऑनलाईन का सगळी टेक्नॉलॉजी झाली आहे? तिथं झालंय, हॅकिंग होऊ शकतं. फक्त एक गोष्ट नाही आहे, शिफ्ट वाईज पेपर घेता. TCS IBPS किती शिफ्ट घेत होते? पहिल्या दिवशी झाला पेपर, 8-10 दिवस चालायले. तुम्ही एरवी ऑफलाईन पेपर घेत होते, 1 तास, एक एक्झाम, एकाच दिवशी, एकाच वेळेत, एकच पेपर, बस जबरदस्त होतं ते. इथे किती शिफ्ट काढाल? 3 ते 4 लाख फॉर्म येतात ग्रुप C चे, अजून येतील फॉर्म. उद्या सरळ सेवेचे अजून येतील. किती करणार आहात? किती शिफ्ट घ्याल? 30 शिफ्ट घ्याल? 8-15 दिवस ती एक्झामच चालेल. किती पेपर काढणार आहात? त्याच्यातले ऑब्जेक्शन्स असतील, चुका असतील, किती प्रश्न काढणार आहात? त्याची 100 प्रश्न सेट करतानाच नाके नव्हे ते त्याच्यातच चुका होतात. अशा कित्येक एक्झाम तुम्ही घ्याल, किती शिफ्ट घ्याल तुम्ही एक्झाम म्हणण्यापेक्षा. त्याच्यामुळे शिफ्ट वाईज आम्हाला एक्झाम जमणार नाही, एक्झाम ऑनलाईन जमणार नाही. एकाच दिवशी घ्या. मग तुम्हाला घ्यायचीच ऑनलाईन ना, एकाच दिवशी घ्या. महाराष्ट्रात आणा तेवढे PC. एकाच दिवशी, एकाच वेळेत, एकच पेपर असला पाहिजे, बस त्याच वेळेत, स्पेसिफिक त्याच टायमिंग मध्ये. मग ते शक्य आहे का? नाही शक्य आहे. त्याच्यामुळे त्या स्पष्ट विरोध आहे की या पद्धतीनं हे विरोध आहे. दुसरं आहे नॉर्मलायझेशन, की पेपर आहे तलाठीचा 200 मार्काचा, कट ऑफ 208, 210. अरे बापरे. मग जर ऑनलाईन एक्झाम होणार असेल, नॉर्मलायझेशन होणार असेल, 100 पैकी कट ऑफ 110, 109, 107, कास्ट वाईज एवढा तेवढा. आता असं नकोय आम्हाला. आम्ही हे सहन केलंय TCS IBPS किंवा महापोर्टल, की आम्हाला नकोय बाबांनो, तुमच्यामुळे त्याच्याकडे आलंय. विनंती आहे, संविधानिक मार्गाने विनंती आहे की हे एक्झाम ऑनलाईन आहे, हे रद्द करून टाका. मस्तपैकी OMR तर पहिल्यासारखंच घ्या. सरकारी जे अधिकारी आहेत ती गार्डिंगला ठेवा. जबरदस्त पद्धतीने चाललंय, ते चालू द्या. आमच्या त्या गोष्टीला तुम्हाला विरोधच नाहीये. तुमच्या त्या छोट्या निर्णयाला विरोध आहे, ते पण तुम्ही बदलणार आहातच. बदला, मनाचा मोठेपणा दाखवा. शुभेच्छा महाराष्ट्रातले सर्व विद्यार्थी, MPSCचे अध्यक्ष, सर्व सदस्यांना देतील की तुम्ही आतापर्यंत जबरदस्त काम करत आहात. अजूनही काम करा. आमच्या शुभेच्छा आहेत. हे एक फक्त निर्णय बदलून टाका, एक नोटिफिकेशन काढा की पूर्वी पद्धतीनेच होणार आहे. जल्लोष होऊन जाईल महाराष्ट्रात पुन्हा एकदा. चला पुढचं, हे नॉर्मलायझेशनची भानगड आम्हाला पाहिजेच नाही. आम्हाला आमचे मार्क पाहिजेत. किती पडलेत? OMR पाहिजे तेवढे 100 पैकी, बस कट ऑफ खतम बात. आधी एवढे पडले होते, मग एवढे झाले.
ओके, 180 होते 200 झाले, 180चे 150 झाले तलाठीच्या परीक्षेला, असलं जमणार नाही. की मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी म्हणून सांगतोय, कुणावरती टीका करण्याचा काही उद्देश नाहीये. पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात धाकधूक आहे, भरपूर मेसेज कॉल येत आहेत की सर आता कसं होणार, आम्ही अभ्यास करतोय, शेतकऱ्याची मुलं आहोत, त्याच्यामुळं थोडंसं भावनिक झालेलं आहे, त्याच्यामुळं असं हे सगळं टेन्शन झालेलं आहे. विद्यार्थी रडतायत अक्षरशः की सगळं इथपर्यंत आजपर्यंत सहन केलंय, आता म्हणजे सासूची भांडण झालं, सासूच वाटायला आली, तीच कारवाई झाली, अशी गत झालेली आहे, अवघड झालेलं आहे, ते हे निर्णय मागे घ्यावाच लागणार आहे. ओके, आणि आता ट्विट पण येत आहेत आमदारांचे भरपूर, 100% हे निर्णय घेणार म्हणजे घेणार, वापस घेणारच आहेत. ओके, पण आपल्याला प्रयत्न सुरू ठेवायचे आहेत, गाफील राहायचं नाहीये की होणारच आहे, होईलच नाही. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भारतीय संविधानाने जेवढे अधिकार दिलेत त्या अधिकाऱ्यांना आपल्याला त्याचा वापर करायचा, त्या अधिकाऱ्यांचा आपली ही मागणी मान्य करून घ्यायची आहे. परीक्षेमध्ये घोळ किती होतात सांगायची गरज आहे. पोलीस स्टेशनला महाराष्ट्रातले जा, त्यांना विचारा, पोलीस स्टेशन अहवाल मागवा. गृहमंत्री आहेत आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, किती केसेस आणि किती पेपरला न्यूज आले, किती घोळ होतात, ते ऑनलाईन फ्रॉड होतात, पेपर बाहेर येतात, ब्लूटूथ वगैरे वगैरे, इतकं ते जमणार नाही. पेपरची डिफिकल्टी लेवल किती, एवढ्या मोठ्या शिफ्ट घ्याल, डिफिकल्टी लेवल मॅच होईल. आणि एमपीएससीला तर किती घ्यावे लागतील, किती तरी लाख विद्यार्थी फॉर्म भरतात. त्याच्यामुळे आम्हाला हे मान्यच नाही की एकच पेपर घ्या, एकाच दिवशी घ्या, एकाच टायमिंगला घ्या, तोच पेपर फक्त ABCD सेट. त्याच पद्धतीनं आमची तीच मागणी आहे. त्याच गोष्टी मी अशा ठळक मुद्दे घेतलेत की जे बरोबर आहे की हे शिफ्ट वाईज आम्हाला जमणार नाही, एक्झाम ऑनलाईन आम्हाला जमणार नाही, नॉर्मलायझेशन आम्हाला जमणार नाही, हेच मुद्दे आहेत आमचे. एक्झाम सेंटर ठीक आहे, आम्ही पाकिस्तानला जाऊ, तुम्ही घेऊन टाका पाकिस्तान भारतात, आम्ही जाऊ, काही प्रॉब्लेम नाहीये, करू. इमानदार घेत असेल तर एक्झाम सेंटरचं तेवढं नाही पाहिजेच, आमच्या शहरातच पाहिजे, पण ठीक आहे आम्ही एखाद्या जाऊ, वर्षातून एकच एक्झाम घेत असाल तर. पण हे मुद्दे आम्हाला जास्त हे होत आहेत. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. डिफिकल्टी लेवल हे आम्हाला नाही पाहिजे, एकच डिफिकल्टी लेवल पाहिजे. सगळे वेळ याला ज्याला सोपा आलं या शिफ्टला सोपा, याला अवघड, याला असं, याला तसं, हे 10-12 शिफ्ट झाल्या, मग बोंबलायचं, मग नॉर्मलायझेशन, मग काहीतरी पहिल्याची कमी पडलेले मार्क, ती नॉर्मलायझेशनची मेथड कोणी काढली? ही मेथड समान न्याय पाहिजे का नाही? भारतीय संविधानाने दिलाय ना अधिकार, त्या पद्धतीने सगळे वागले गेले पाहिजेत, त्या पद्धतीने ती गोष्ट घडली पाहिजे. ही गोष्ट आहे की एक एक्झाम एकाच दिवशी एक्झाम पाहिजे, 1 नेशन 1 इलेक्शन, मग एकच एक्झाम, 1 डे 1 एक्झाम, स्पेसिफिक त्याच टायमिंगला पाहिजे. बस ते तुमचं चाललंय, आतापर्यंत ऑफलाईन चालत होतं, तेच चालू द्या. शुभेच्छांचा वर्षाव करू आम्ही, जबरदस्त पद्धतीने तुमचं चाललंय, जबरदस्त एकदम निर्णय व्हायले. 21 दिवसात रिझल्ट आजपर्यंत लावला नाही, आम्ही खुश तुमच्यावरती, फिदा होत आम्ही तुमच्यावरती की जबरदस्त पद्धतीने तुम्ही कामं करतायत. थोडासा तुम्ही हा निर्णय घेतला हे एक्झाम ऑनलाईनचा, थोडीशी टीका तुमच्यावरती व्हायली, एक नोटिफिकेशन काढा, मागं घ्या, आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ, अजून तुम्हाला डोक्यावरती घेऊ, उदो करू की शानदार जबरदस्त जिंदाबाद. आता एमपीएससीला सुवर्ण दिवस आलेलेच आहेत. एक छोटासा निर्णय थोडंसं झालाय, खडा आलाय, 2 दिवसात नोटिफिकेशन येऊन जाईल, उद्या येईल नाही तर समोर येऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, ती एक गोष्ट आहे. आणि ऑफलाईनच पाहिजे, याच्यात कॉम्प्रोमाइज जमणार नाही. एक विद्यार्थी म्हणून, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय, कुठल्या अकॅडमीत वगैरे काही नाही, एक विद्यार्थ्यांची भावना म्हणून मी हा व्हिडिओ टाकतोय की हा निर्णय घ्यावाच लागणार आहे पाठीमागं. नाहीतर जर आजच्या कंडिशनला ही एक एक्झाम जर ही घेतली ऑनलाईन, पुढच्या सगळ्या एक्झाम ऑनलाईन होतील आणि ज्याच्याकडे माल आहे, ताल आहे, तेच लोक लागतील, बाकी गेले उडत काही नाही. त्याच्यामुळे ते नाही. आणि बाकी गार्डिंगला वगैरे आता याच्या परीक्षा केंद्राचं मी घेतलेलं नाहीये, पण ते परीक्षा केंद्राचंच होतं, याच्यात नाही, तिकडे नाही, इकडे नाही, तिकडे नाही, कारण की कम्प्युटर कुठेच अवेलेबल जास्त, त्याच्यामध्ये ठेवायचेच नाही भानगडीत, कारणं सांगायचीच नाही आहेत. पण ही मेन स्पेसिफिक आणि जबरदस्त ही कारण आहेत, ह्याचमुळे आमचा विरोध आहे ऑनलाईन एक्झामला. एमपीएससीला आमचा विरोध नाही. एमपीएससीवरती आमचं आता प्रेम वाढलं होतं, मस्त आमचं जुळू लागलं, मस्त होऊ लागलं, थोडंसं नाराजी झाली एका निर्णयामुळे, ते आता वापस येऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. परत आम्ही एमपीएससीला डोक्यावरती घेऊ, जबरदस्त पद्धतीने काम करू, काही प्रॉब्लेम नाहीये. समान न्याय पाहिजे आम्हाला, एकाच दिवशी, एक दिवस, एक एक्झाम, एकच वेळ असली पाहिजे, झंझटच नको. 11 ते 12 बस संपला विषय. महाराष्ट्रातल्या सगळ्यांना एकच पेपर, एकच दिवशी, एकच वेळ, तीच प्रश्न, तेच सगळं. नंतर आन्सर की आली आमची OMR आम्ही बघणार मस्तपैकी, बस खतम बात. फर्स्ट की, फायनल की, रिझल्ट 21 दिवसाचा रिझल्ट. 21 दिवस वाट बघू आम्ही, 4-4 महिने रिझल्टची वाट बघितली. 21 दिवस आमच्यासाठी काय हो, काहीच नाहीये. ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं 1 डे 1 एक्झाम, एकच 1 टाइम असली पाहिजे. ऑफलाईनच पाहिजे, ऑनलाईन जमणार नाही. परीक्षा केंद्राची कारणं होती, एक्झाम ऑनलाईन जमणार नाही, शिफ्ट वाईजचा विषयच येणार नाही, जमणार नाही शिफ्ट वाईज, पण आम्हाला एकच दिवस पाहिजे. नॉर्मलायझेशन तर आम्हाला पाहिजेच नाही. ही भानगड मला वैयक्तिकपणे भानगड कळत नाहीये. परीक्षेतला घोळ होऊच देणार नाहीत. एमपीएससी झाला नाही, होऊ द्यायचा नाही आम्हाला. एमपीएससीला वाचवायचंय की तुम्ही तुम्हाला बदनाम होण्यापासून वाचवायचंय, म्हणून हा उद्देश आहे की तुम्हाला बदनाम कोणतरी करेल उद्या,
तुम्ही नाही करणार घोळ, एमपीएससी घोळ नाही करणार, तिथले गार्डिंगवाले घोळ नाही करणार, हे टेक्निशियनवाले करतील, हे कम्प्युटरवाले घोळ करतील, बदनाम तुम्ही व्हाल. त्याच्यामुळे हा टास आहे. तेवढं प्रेम तुमच्यावरती आहे की तुम्ही बदनाम होऊ नका, ह्या गोष्टी करू नका. तुम्हाला बदनाम करण्यासाठी हे कम्प्युटरवाले, हे आयटी वाले काहीतरी घोळ करतील आणि एमपीएससी बदनाम होईल. अरे एमपीएससी बदनाम न होण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आहे. तुमच्यावरती आमचं प्रेम आहे. जग जाहीर आय लव्ह यू एमपीएससी. ओके, जग जाहीर आय लव्ह यू. चलो, त्याच्यानंतर समान न्याय असला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जबरदस्त निर्णय घेतला. 31 मे 2026 ला राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली. लगेच आन्सर की दिली 24 तासात. लगेच ऑब्जेक्शन भागवले, त्याची लिंक आली, विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतले, लगेच फायनल की आली. 21 दिवसात पूर्व परीक्षेचा निकाल लागला. जबरदस्त निर्णय, ऐतिहासिक निर्णय झाला. आम्ही सगळ्यांनी तुमचं टेलिग्रामला इकडे तिकडे मेसेज करून कौतुक केलं की एमपीएससी बदलती आहे आणि अजूनही एमपीएससी बदलणार आहे, चांगल्याच गोष्टी घडणार आहेत. ती गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आयोगाला आमचा काहीही विरोध नाही. ऑनलाईन एक्झाम जे घेणार आहेत, जे आजपर्यंत त्यांनी घोळ केले TCS IBS मध्ये, ते नतद्रष्ट ते तुम्हाला बदनाम करतील. त्याच्यामुळे तुमची बदनामी वाचवण्यासाठी, तुमची बदनामी टाळण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आणि महाराष्ट्राचा प्रत्येक विद्यार्थी प्रयत्न करतोय की एमपीएससीला बदनाम होऊ द्यायचं नाही. आमचं ते प्रेम आहे. आय लव्ह यू एमपीएससी. पण तुम्हाला बदनाम करण्यासाठी हे ऑनलाईन एक्झाम वाले येत आहेत. आमचा या ऑनलाईन एक्झामला जाहीर विरोध, जग जाहीर विरोध आहे. ती गोष्ट हे आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परत एकदा विनंती आहे, विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. ऑनलाईनचा निर्णय मागे घ्या. तुम्ही घेणारच आहात, पण आमचे प्रयत्न असले पाहिजे. भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे. परत एकदा आमचं एमपीएससी वरती काही नाराजी नाहीये. आणि विद्यार्थ्यांना देखील अजून तुमचे जे काही मुद्दे असतील ते कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल होऊ द्या. सर्वांपर्यंत ही माहिती कळू द्या. सगळ्या विद्यार्थ्यांना जागरूक करू द्या. जर अजून नाही झाला सोमवारपर्यंत, मंगळवारपर्यंत निर्णय, तर आपण परत एकदा आयोगाला एक प्रेमपत्र लिहूयात की माननीय आयोग, आय लव्ह यू. तुमचं काम जबरदस्तच आहे, शानदार आहे, पण एक छोटासा निर्णय तुमचा थोडासा चुकल्यासारखा वाटतोय, तो दुरुस्त करावा. असं आपण सोमवारी मंगळवारी काम करूयात. पण गरज पडणार नाही असा माझा विश्वास आहे. सोमवारी किंवा आधी उद्या परवा नोटिफिकेशन येऊन जाईल. तर अशाच जबरदस्त लेक्चरसह गरज पडल्यावर अजून व्हिडिओ टाकायला येईल. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात अशा जबरदस्त लेक्चरसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.